नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत मराठी हा विषय आणि मराठी या विषयामध्ये आपण आतापर्यंत 2-3 असे व्हिडिओ बनवले जे तुमच्या कामाचे होते। जसे या अगोदरचा व्हिडिओ आपण बनवला होता तो होता अभिजात भाषा या विषयी आणि अभिजात भाषा या विषयी मुंबई पोलीस मध्ये प्रश्न आला होता बघा। मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हाही की आपण जो काही बदल होत असतो भाषांमध्ये तर त्याविषयी परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता जास्त असते। म्हणून त्याच पद्धतीने झालं मुंबईच्या पेपर मध्ये आपल्याला काय विचारलं आलं होतं की अभिजात भाषा या कोणकोणत्या आहेत म्हणून सांगितलं। आता बघा या ठिकाणी संपूर्ण मराठी व्याकरण जे आहे तर या ठिकाणी खालील बघा मार्गदर्शक म्हणजे मी स्वतः आहे विकास गायकवाड। तर आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की भारतीय ज्या राजभाषा आहेत ज्या 22 भाषा आहेत ते भाषा आहेत 22 भाषा ज्या आहेत भारतीय राजभाषा म्हणून गणल्या जातात त्या भाषांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। आणि त्याचबरोबर त्या संदर्भातली जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी घेणार। बघा भारतीय भाषांविषयी थोडक्यात माहिती काय माहिती घ्यायची बघा आपल्या या ठिकाणी भारतामध्ये टिंब बोली भाषा बोलल्या जातात। आता भारतामध्ये प्रामुख्याने किती बोली भाषा या बोलल्या जातात तर आपल्या सर्वांना माहित आहे या ठिकाणी प्रामुख्याने 1652 बोली भाषा या बोलल्या जातात। म्हणजे भारत आहे भारतामध्ये आपल्या माहिती आहे अनेक राज्य आहे अनेक घटक राज्य आहेत अनेक केंद्रशासित प्रदेश आहेत 8 केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण। त्यानंतर आपले 28 राज्य आहेत। तर या सगळ्या राज्यांमध्ये मिळून पूर्ण भारतामध्ये प्रामुख्याने 1652 बोली भाषा आहेत। प्रामुख्याने म्हणतोय मी 1652 बोली भाषा या बोलल्या जातात। मग आता या 1652 बोली भाषांपैकी कोणत्या अशा 2 भाषा आहेत या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत तर सर्वात जुन्या भाषा आपल्या सर्वांना माहित आहे नंबर 1 आहे ती म्हणजे तमिळ भाषा। कोणती भाषा आहे तमिळ भाषा आहे। तर तमिळ भाषा ही सगळ्यात जुनी भाषा आहे आणि त्याचबरोबर एक भाषा म्हणजे कोणती भाषा आहे तर संस्कृत भाषा आहे। कोणती भाषा आहे संस्कृत भाषा आहे। तमिळ आणि संस्कृत या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत। त्यानंतर बघा पुढचं काय म्हणतंय भारतीय राज्य घटनेच्या कलम टिंब नुसार हिंदी व इंग्रजी या संघराज्य व्यवहाराच्या भाषा आहे। आता संघ राज्य म्हणजे काय घटक राज्य म्हणजे काय केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय हा सगळा शिकण्याचा भाग आहे। हा आपण शिकत असतो कशामध्ये शिकत असतो आपण तर आपण हे राज्य घटनेमध्ये शिकत असतो। परंतु आपल्याला माहिती पाहिजे की संघ राज्य आणि घटक राज्य आपण राहतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे आपल्यासाठी एक घटक राज्य झालं आपलं। मग या घटक राज्याची भाषा जो कारभार चालतो ते वेगळं परंतु संपूर्ण भारतासाठी जे संघ म्हणून संघराज्य आहे त्या संघ राज्यामध्ये 2 भाषा आहेत बघा हिंदी व इंग्रजी या 2 भाषांमध्ये व्यवहार हा चालत असतो। मग हा जो व्यवहार आहे या ज्या 2 भाषा आहे या कितीने सांगितलेल्या भारतीय राज्य घटनेच्या 343 कलमानुसार या 2 भाषा या संघ राज्य व्यवहार करण्याच्या भाषा सांगितलेल्या आहेत। हे आपल्याला या ठिकाणी कळतं। त्यानंतर बघा आता आपण जाऊया पुढच्या पेजवर। पुढचं पेज बघा काय सांगतंय आपल्याला पुढचं पेज सांगतंय बघा या ठिकाणी आता या ठिकाणी बघा मी ते भाषांची नाव लिहिलीत बघा। आता या ठिकाणी टायटल राहिलं पण या ठिकाणी बघा आपण याला म्हणू आपल्या राजभाषा। कोणत्या भाषा राजभाषा राजभाषा। आता या ज्या लिहिलेल्या आहेत मी या ठिकाणी या आहेत आपल्या राजभाषा। आता राजभाषा किती आहेत भारतीय राजभाषा किती आहेत किती भाषांना हा दर्जा दिलेला आहे तर या दिलेल्या आहेत या ठिकाणी 22 भाषांना। किती भाषांना दिलेला आहेत 22 भाषांना दिलेला आहेत। मग आता या 22 भाषांपैकी पहिली भाषा कोणती आहे तर पहिली भाषा या ठिकाणी आपण लिहिली आहे संस्कृत भाषा। आता असं काही नियम नाही बरं का मी संस्कृत लिहिली म्हणजे संस्कृत पहिली असं नाही ते खालीवर ते तयार करताना जशा भाषा मला आठवल्या तसं मी ते लिहित गेलो। तर पहिली भाषा कोणती आहे संस्कृत भाषा आहे। मग संस्कृत भाषा जी आहे ही संस्कृत भाषा ही प्रामुख्याने कुठे बोलल्या जाते तर संस्कृत भाषा ही प्रामुख्याने उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या 2 ठिकाणी भाषा बोलली जाते। कोणती आहे उत्तराखंड व हिमाचल प्रदेश। आणि महत्वाचं म्हणजे उत्तराखंड मध्ये दुसरी ही जी भाषा आहे ही प्रादेशिक राजभाषा म्हणून सांगितली आहे 2 नंबरची भाषा कोणती संस्कृत। तर या ठिकाणी हे आहेत। त्यानंतर बघा गुजराती भाषा दिलेली आहे। आता गुजराती भाषा कोणत्या राज्याची आहे तर गुजराती भाषा आपल्या माहिती आहे ज्या राज्यामध्ये गरबा हा अतिशय उत्कृष्टपणे खेळला जातो असं राज्य म्हणजे कोणतं आहे गुजरात राज्य। मग या गुजरात राज्याची आपली गुजराती काय आहे तर गुजराती राजभाषा आहे। त्यानंतर बघा मल्याळम दिलंय बघा मल्याळम। आता मल्याळम जे आहे तर मल्याळम भाषा ही कोणत्या राज्याची आहे तर मल्याळम भाषा ही जे राज्य आता खूप प्रसिद्ध आलेलं आहे ते राज्य म्हणजे कोणतं राज्य आहे
तर केरळ राज्य. कोणतं राज्य आहे? केरळ राज्य. तर केरळ राज्यामध्ये निसर्ग सौंदर्य नटलेले बघा, त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय जोमात चालू आहे, कारण त्या ठिकाणी तशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. तर केरळ राज्याची भाषा कोणती आहे? मल्याळम भाषा आहे. त्यानंतर बघा काश्मीरी. काश्मीरी समोर कंसामध्ये कोशर केलं बघा, कोशर. हे कोशर काय आहे? तर काश्मीरी भाषेला कोशरही म्हणल्या जातं. काय म्हणलं जातं? कोशरी म्हणलं जातं. आणि मग हे कोशर जे आहे, ही जी काश्मीरी भाषा आहे ही प्रामुख्याने कुठे बोलली जाते? तर जम्मू आणि काश्मीर. कुठे बोलली जाते? जम्मू आणि काश्मीर. आता या ठिकाणी जम्मू काश्मीर जे आहे ते पहिले आपलं राज्य होतं, मग त्याला फोडलं लडाख वगैरे, ठीक आहे, संघराज्य प्रदेश वगैरे तयार केले, जे काय असेल ते असेल, परंतु काश्मीर जम्मू आणि काश्मीर साईडलाही बोलल्या जाते. त्यानंतर बघा उर्दू आहे. आता उर्दू भाषा जी आहे, तर उर्दू भाषा ही प्रामुख्यानं कुठं बोलल्या जात असेल? तर उर्दू भाषा ही प्रामुख्याने जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये बोलल्या जाते. आणि तिथं मुख्य प्रशासकीय भाषा म्हणजे प्रशासकीय व्यवहार करण्यासाठी उर्दू भाषेचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कुठे केला जातो? जम्मू काश्मीर या ठिकाणी केला जातो. अशी उर्दू भाषा आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर बघा डोंगरी आणि लडाखी दिले बघा, डोंगरी आणि लडाखी. आता लडाखी म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये लडाख हे प्रदेश येतो आपल्याला, आणि लडाख कुठं आहे तर आपल्याला कळतं जम्मू काश्मीर मध्ये. पण आपल्याला जर डोंगरी जर दिलं तर आपण डोंगरीला विचार करतो डोंगरी भाषा कुठे बोलल्या जात असेल, तर डोंगरी भाषा डोंगरामध्ये बोलल्या जात असेल असा आपला विचार असतो. परंतु डोंगरी भाषा ही प्रामुख्यानं कुठं? जम्मू काश्मीर, आसाम, त्रिपुरा. आता आसामला आसाम म्हणतात, आसामी म्हणतात. तर या प्रामुख्याने राज्यांमध्ये तुम्हाला डोंगरी लडाखी भाषे प्रामुख्याने आढळून येते. आणि पूर्वांचल जे प्रदेश आहेत त्या भागांमध्ये आपल्याला ह्या डोंगरी आणि लडाखी भाषा ही प्रामुख्याने दिसून येईल. त्यानंतर बघा तमिळ भाषा आहे. तमिळ भाषा ही सगळ्यात प्राचीन भाषा आपण म्हणतो. तर ही सगळ्यात प्राचीन भाषा जी आहे तर तमिळ भाषा ही कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलल्या जाते? ही बोलल्या जाते तामिळनाडू. कोणती आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये ती प्रामुख्याने बोलल्या जाते. तामिळनाडू राज्य हे सर्वांना माहित आहे, भारताच्या दक्षिण टोकातलं एक काय आहे तर राज्य आहे तामिळनाडू. ठीक आहे, केरळ आणि तामिळनाडू एकमेकांना लागून असलेले हे राज्य आहे. या ठिकाणी ही भाषा बोलली जाते. त्यानंतर बघा पंजाबी भाषा आहे. पंजाबी भाषा नावात दिलेले पंजाब, म्हणजे पंजाब भाषा ही पंजाबी भाषा ही पंजाबमध्ये बोलल्या जाते. परंतु पंजाबी भाषा ही पंजाब बरोबरच आणखीन दोन आहेत, तर हरियाणा या राज्यातही बोलल्या जाते, आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा पंजाबी भाषा ही आपल्याला बोलताना दिसून येते. तर या पंजाबी आणि हरियाणा आणि दिल्ली हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा पुढे बघूयात आपण. आता पुढे आहे या ठिकाणी तेलुगू भाषा. कोणती भाषा आहे? तेलुगू भाषा. आता हे तेलुगू भाषा जी आहे, तेलुगू भाषा बघा या ठिकाणी तेलुगू भाषा. तर तेलुगू भाषा बघा आंध्र प्रदेश आहे आणि तेलंगणा आहे. तेलंगणा. तर आपल्याला माहित आहे आंध्र प्रदेश मधून तेलंगणा ते वेगळं केलं गेलं आहे, परंतु शेवटी दोन्ही एकत्र होते आजपर्यंत. समजा आजपर्यंत म्हणजे जोपर्यंत वेगळे त्यापर्यंत, तर तेव्हापर्यंत ते कोणती भाषा त्यांची प्रामुख्याने दाखवली जायची? तर तेलुगू भाषा. कोणती भाषा? तेलुगू भाषा. त्यानंतर बघा ओरिया भाषा आहे. ओरिया भाषा ही आपल्याला माहित आहे ओरिसा राज्याची. कोणत्या राज्याची आहे? ओरिसा. आता या ठिकाणी याला ओरिसाही म्हणतात, ओडियाही म्हणतात. ठीक आहे, तर दोन्ही याला नाव दिलं आहे, परंतु आपण लक्षात ठेवायचं फक्त ओरिया भाषा ओडिया किंवा ओरिसा या राज्याची प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा आहे. त्यानंतर बघा मैथी भाषा आहे. आता मैथेई, काही ठिकाणी तुम्हाला मैथेई दिसल, काही ठिकाणी तुम्हाला मैतेई दिसल. ठीक आहे, मैतेई असे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला छापलेलं दिसणार आहे. तर ही जी भाषा आहे ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते? ही भाषा प्रामुख्याने मणिपूर या राज्यामध्ये भाषा बोलली जाते, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मैथिली भाषा आहे. मैथिली कोणती आहे? मैथिली भाषा. तर मैथिली भाषा ही बिहार आणि झारखंड या दोन एकमेकांना लागून असलेले राज्य आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं भाषा ही बोलली जाते. कोणती? मैथिली भाषा. मग मैथिली भाषा आपण म्हणतो भारतीय राजभाषा मध्ये कशी का दाखवली? तर ती आहे ना बिहार आणि झारखंड या मोठ्या राज्यांमध्ये ही भाषा बोलली जाते, मग हिला राजभाषा दर्जा हा दिलेला आहे. त्यानंतर बघा हिंदी भाषा आहे. आता हिंदी भाषा ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये, जसं आपलं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी भाषा ही बोलल्या जाते, परंतु आपण मराठी भाषा प्रामुख्याने बोलतो. परंतु उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्यानंतर तुमचं झारखंड असेल, उत्तराखंड असेल, ठीक आहे, त्यानंतर तुमचं उत्तर प्रदेश वगैरे, तर या सगळ्या राज्यांमध्ये, पंजाब हरियाणामध्ये सुद्धा या राज्यांमध्ये हिंदी भाषा ही प्रामुख्याने
बोलल्या जात असते आणि हिंदी आपली ही आपल्याला माहित आहे की संघराज्य व्यवहारची भाषा सुद्धा ही प्रामुख्याने या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे मराठी भाषा. आता मराठी भाषेविषयी सांगायची गरज नाही, आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राची प्रामुख्याने प्रमुख राजभाषा कोणती आहे महाराष्ट्राची, तर मराठी आहे. म्हणजे हे कोणतं आहे MH, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य. तर या महाराष्ट्राची प्रामुख्याने कोणती भाषा आहे, तर मराठी भाषा आहे. त्यानंतर बघा पूर्व म्हणजे जो आपलं पश्चिम भारत जो आहे तर पश्चिम भारताची सहयोगी मराठी राजभाषा म्हणून सांगितलेली असते, हे आपलं लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा कोकणी भाषा आहे. कोकणी भाषा, आता कोकणी भाषा कोकण कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. मग तरी कोकणी भाषा राजभाषा कशी, तर या ठिकाणी कोकणातले प्रामुख्याने कोकणवासी जे आहेत ते कोकणी भाषा बोलतात आणि म्हणून कोकणी भाषा ही बोलणारी संख्या भरपूर आहे. त्यामुळे या भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर कोकणी भाषा ही गोव्यामध्ये सुद्धा बोलली जाते. गोवा राज्य जे आहे जे पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं राज्य आहे. या राज्यामध्ये विदेशातून या ठिकाणी लोक येत असतात. तर अशा या राज्यामध्ये सुद्धा कोकणी भाषा ही बोलली जाते. त्यानंतर बघा कन्नड आहे. कन्नड आपल्याला या ठिकाणी माहित आहे. कन्नड म्हणजेच काय आहे, आपला द्रविड. बेंगलोर कुठं आहे तर कर्नाटक मध्ये आहे. तर कर्नाटक मधील राज्य जे आहे कर्नाटक जे राज्य आहे या राज्यामधील लोकांची प्रामुख्याने भाषा कोणती आहे, तर ती आहे कन्नड. कोणती भाषा आहे, कन्नड भाषा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कर्नाटक हे लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटक, ठीक आहे, कर्नाटक हे राज्य आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर त्यानंतर बघूया पुढच्या भाषा आहे. बघा पुढची भाषा आहे या ठिकाणी बंगाली भाषा. कोणती भाषा आहे, बंगाली भाषा आहे. आता बंगाली भाषा म्हणल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं बंगाली कोणतं आहे, पश्चिम बंगाल कोणाचं राज्य आहे, तर ममता बॅनर्जी या त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री आहेत. तर त्या पश्चिम बंगाल मधली भाषा ही कोणती आहे, तर बंगाली आहे. कोणती आहे, बंगाली आहे. बंगाली अतिशय महत्वाचं केंद्र आहे पश्चिम बंगाल. त्यानंतर बघा या ठिकाणी मग पश्चिम बंगाल मधली भाषा आहे पश्चिम बंगाल, ठीक आहे, पश्चिम बंगाल. त्यानंतर आसामी भाषा आसाम राज्यामध्ये कुठं आहे, आसाम या राज्यामध्ये ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते. आता बघा सिंधी भाषा आहे. बघा सिंधी भाषा, आता सिंधी भाषा सिंध प्रांत होता अगोदर आपल्याकडं आणि त्या सिंध प्रांतामध्ये सिंधी भाषा बोलली जायची. जे सिंधी लोक होते ते कपडा व्यापारी वगैरे होते, व्यापार वर्ग या सिंधी लोक जास्त व्यापारी लोक होते. तर त्यांची भाषा कोणती होती, सिंधी होती. सध्या कुठं आहे, सिंध प्रांत हा जो आहे तर गुजरात, कुठं आहे, गुजरात या ठिकाणी सिंधी भाषा ही बोलल्या जाते, ठीक आहे. नंतर बघा नेपाळी भाषा. आता नेपाळी भाषेविषयी असं आपल्याला विचार येतो की नेपाळी भाषा नेपाळमध्ये बोलल्या जाते, मग भारतात कसं काय बोलत असेल, तर ही भारतामध्ये सुद्धा बोलल्या जाते. तर कुठं बोलल्या जाते, सिक्कीम या राज्यामध्ये बोलल्या जाते. सिक्कीम या राज्यामध्ये ती जवळपास 62% भाषा बोलल्या जाते. किती बोलल्या जाते, 62% भाषा ही तर सिक्कीम मध्ये नेपाळी भाषा बोलल्या जाते, आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणची प्रमुख प्रशासकीय भाषा सुद्धा आहेत नेपाळी म्हणजे सिक्कीम राज्याची. त्यानंतर बघा बोडो. आता बोडो आहे, बोडो नावाचा आपण कधी ऐकत नाही बोडो, पण बोडो मास लँड म्हणून सनी प्रसिद्ध असलेलं जे आहेत आसाम, तर या आसाम राज्यामध्ये ही बोडो भाषा ही या ठिकाणी बोलल्या जाते. आणि बघा शेवटी आहे संताली भाषा. तर संताली भाषा ही जी आहे तर ही पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, आसाम, त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये संताली भाषा ही प्रामुख्याने बोलल्या जात असते. मग आता ह्या ज्या आहेत भारतीय राजभाषा यांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. कोणती भाषा ही राजभाषा नाही अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येत असतो. मग आपल्या खाली जातील काय म्हणतील या ठिकाणी, बंगाली, मराठी, त्यानंतर म्हणतील हिंदी आणि एक म्हणतील इंग्रजी. आणि यापैकी कोणती भाषा ही काय नाहीये, राजभाषा नाही. तो कोणती नाहीये, इंग्रजी नाहीये. किंवा उलटा प्रश्न करतील, तुम्हाला देतील पाली, तुम्हाला देतील इंग्रजी, तुम्हाला देतील त्या ठिकाणी समजा एखादी आहे तुमची अमेरिकन भाषा एखादी आणि एखादी देतील तुम्हाला आसामी भाषा. तुम्हाला म्हणतील दिलेल्या भाषांपैकी कोणती भाषा ही भारतीय राजभाषा म्हणून दाखवलेली आहे, आपलं उत्तर कोणतं येईल, आसामी येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्याला भारतीय राजभाषा किती आहेत, तर 22 आहेत. आणि त्या भारतीय राजभाषा कोणकोणत्या आहेत या ठिकाणी याचा आपण सविस्तर आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण जे आहेत तर या 22 भाषांचा अभ्यास या ठिकाणी केला. तर या ठिकाणी आता आपण थांबू. सर्वांचे धन्यवाद.